नमस्कार, मी उमेश बेरे. आपण पाहतात अग्रलेख. गेली अनेक दिवस वादळी पाऊस सुरू आहे. असाच एक वादळ कोकणच्या भूमीमध्ये वादळ आलेलं आहे आणि हे वादळ म्हणजे जिजाऊ शैक्षणिक आणि सामाजिक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष निलेश सांबरे यांचं समाजकार्य. निलेश सांबरे यांनी नुकतेच लोकसभा निवडणूक लढवली होती. या लोकसभा निवडणुकीमध्ये अपक्ष असून सुद्धा त्यांनी भरघोस मतं मिळवली होती. जरी पराजय झाला असला तरी त्यांच्या पराभवाने अनेक ठिकाणी विजयाची खळ भरून निघाली. ही खळ म्हणजे त्यांना मिळालेला भरघोस जनप्रतिसाद. या जनप्रतिसादाच्या जोरावर त्यांनी सामाजिक कार्य जोरात सुरू ठेवलं आहे. आता विधानसभा निवडणूक आहे आणि या विधानसभा निवडणुकीमध्ये ते सज्ज झालेले आहेत. विधानसभा निवडणूक लढण्यासाठी त्यांनी अनेक उमेदवार तयार ठेवलेले आहेत. कोकणच्या भूमीमध्ये अनेक विधानसभा ते लढत आहेत. तर याबद्दल आपण त्यांना विचारणार आहोत की निलेश सांबरे राजकारणात काय येत आहेत आणि त्यांचं पुढील ध्येय काय असणार आहे. तर आपल्या स्टुडिओमध्ये याबाबत चर्चा करण्यासाठी निलेशजी सांबरे साहेब आलेले आहेत. साहेब, सर्वप्रथम धन्यवाद. नमस्कार. नमस्कार. तर ह्या विधानसभा निवडणुकीमध्ये आपण उतरणार आहात. तर मला सगळ्यात आधी सांगा की तुम्ही राजकारण हे क्षेत्र कसं निवडलं. म्हणजे आता समाजकार्य तुम्ही अनेक दिवसापासून करताय, पण आता राजकारणात आपली वाटचाल कशी असेल. गेली 16 वर्ष जेव्हा सामाजिक काम करत असताना अनेक ठिकाणी अडचणी येत आहेत किंवा राजकारणी लोक अडचणी आणत असतात. खोट्या पोलीस केसेस म्हणा किंवा आपण बघितलं असेल दोऱ्याच्या पाड्याच्या जमिनीचं प्रकरण, का जेणेकरून समाजाला चांगल्या त्याच्या गरजा पूर्ण झाल्या नाही पाहिजेत. समाजाला उत्तम आरोग्य व्यवस्था, उत्तम शिक्षण नाही मिळालं पाहिजे, रोजगार नाही मिळाला पाहिजे, असे काही राजकारण्यांची बुद्धी असते. त्यासाठी आता आपणही राजकारणात आलो पाहिजे. ज्याप्रमाणे बाबासाहेब आंबेडकरांना अभिप्रेत होतं का राजकारण हा व्यवसाय नसून 100% समाजकारणाचं काम, सामाजिक काम करण्याची ताकद आहे. जेणेकरून कायदेमंडळामध्ये आपली लोक गेली तर ती उद्या कायदे बदलू शकतात. जे जाचक कायदे आहेत ते उद्या आपले जे जिजाऊचे जातील ते जिजाऊचे उद्या पगारवाढीसाठी एकत्र नाही होणार, तर शेतकऱ्यांच्या बाजारभावाला भाव मिळण्यासाठी देतील, भाव वाढवण्यासाठी जातील. इतकंच नाही तर विद्यार्थ्यांच्या शिक्षणाबाबत ते काम मागतील की शैक्षणिक संकुल तयार करा, आरोग्याची व्यवस्था करा. आज आता आपण शहापुरात बसलोय तर दर 15 दिवसांनी तुम्ही एक बातमी बघताय का पोटातल्या बाळासहित आई मरण पावते. लाईव्ह विजेचे तेच प्रश्न आहेत का वीज पुरवणारा उत्पादन करणारा शहापूर तालुका, पाणी देणारा मुंबईला पाणी पाहणारा शहापूर तालुका, परंतु शहापूरची काय अवस्था आहे. या सर्व बदलायच्या असतील तर कायदेमंडळामध्ये आपल्याला आपली लोक गेली पाहिजेत. ती लोक अशी पाहिजेत का अधिकाऱ्यांना बदल्या करून पैसे खाणारी नाही का बदलीची शिफारस द्यायची आणि भ्रष्टाचारी अधिकारी इथे आणणारे. ते निरपेक्षपणे चांगले MPSC ऑफिसर इथे आणले पाहिजेत का ज्यांनी समाजाचं, शेतकऱ्याचं, शेतमजुराचं दुःख जाणलं पाहिजे. असे अधिकारी बसवण्यासाठी चांगले लोकप्रतिनिधी गरजेचे आहेत. एका व्यवसायावर जर आपण 8 CBSE शाळा, 48 स्पर्धा परीक्षा अभ्यासिका, 31 पोलीस भरती केंद्र, एक हॉस्पिटल असं तयार करू शकतो, तर जेव्हा शासनामध्ये आपले लोकप्रतिनिधी असतील तेव्हा सरकारची प्रत्येक योजना शेवटच्या माणसापर्यंत आपण पोहोचू शकतो. तुम्ही समाजकार्यातून राजकारणात आलात ते ठीक आहे, पण ठाणे जिल्ह्यामध्ये विशेषतः तुम्ही आता लोकसभा लढवली, तर ह्या लोकसभेमध्ये अनेक मातब्बर राजकारणी आहेत. तर ह्यांच्या समोर आपला टिकाव कसा लागेल किंवा आपली रणनीती तिथं उपयोगी ठरेल किंवा काय नाही, याच्याबद्दल कशी तयारी होती. जे खरे असतं ते खऱ्याला काय कसली अडचण नसते. आपल्याला खोट्या गोष्टी थोड्याच सांगायच्या आहेत का आम्ही 15 लाख रुपये देऊ का आम्ही आणखीन काय देऊ. आपला साधं गणित आहे का विद्यार्थ्यांना चांगलं, ज्याप्रमाणे तुमची माझी मुलं शिकतात त्याप्रमाणे ज्याला आई वडील नसलेली मुलंही शिकली पाहिजेत. ज्या आपल्या आई बाबा आरोग्यासाठी उपचार घेतात तो प्रत्येक या समाजातील गरीब माणसाच्या आई बाबांना उपचार झाला पाहिजे. आणि रोजगाराबाबत म्हणायचं गेलं तर 12,000 विद्यार्थ्यांना नोकऱ्या आपण दिलेल्या, जे आपण काम केलेलं आहे का कुठल्याही वर्गणीशिवाय, देणगीशिवाय, स्वार्थाशिवाय. हे कोकण हे आपलं आहे आणि कोकणच्या समाज हा आपला आहे. त्या दृष्टीने जे काम सुरू आहे ते लोकांपर्यंत पोहोचू. मातब्बर कोणाला सांगायचं, कोणी आमच्यापेक्षा चांगलं काम केलं असेल त्यांना आम्ही मातब्बर समजू. कोणी 4 शाळा बांधल्यात का, 4 कार्यकर्त्यांना घरं घेऊन दिलेत का, किंवा 4 कार्यकर्त्यांसाठी स्वतःनी जमीन वगैरे घेऊन दिले का. असा कुठला नेता आहे या जिल्ह्यामध्ये का ज्याला घाबरायचं, का कुठला पक्ष आहे का ज्यांनी हॉस्पिटल उभं केलेलं आहे. पण आपण आता अपक्ष लढला, तर ह्या अपक्ष निवडणूक लढता वेळी अनेक आव्हानं होती, तर ती आव्हानं कशी पेलवली. आम्हाला काय चांगलं काम करणाऱ्या माणसाला काय अडचणी येतच नाही. आणि आजही मी छाती टोकपणे सांगतो का ग्रामीण भागामध्ये जे जिजाऊचं काम होतं, सर्व पक्षातील कार्यकर्त्यांचा, नेत्यांचा पाठिंबा होता.
त्यामुळे जिजाऊ आजही एवढे मोठे, एक बाजूला महाविकास आघाडी होती, एक बाजूला युती होती, तर एका बाजूला शरद पवार साहेबांपासून संपूर्ण त्यांचं मागचं मंत्रिमंडळ प्रचारात आलं होतं आणि एका बाजूला साक्षात पंतप्रधान महोदय प्रचाराला आले होते. असं असताना एका शेतकऱ्याच्या मुलाला आजही कोणी किती छाती कुठली, कोणी तरी या 6 विधानसभेच्या 6 आमदार ठरवण्यासाठी जिजाऊची कारणीभूत ठरेल. 65,000 मतदान मुरबाड विधानसभेत झालं, 75,000 मतदान शहापूर विधानसभेत झालं, 65,000 मतदान भिवंडी ग्रामीणला झालं, कल्याण पश्चिमला जवळजवळ 20,000 मतदान झालं आणि भिवंडी शहरातही तेव्हा एक बाजूला मोदी गट आणि एक बाजूला मोदी विरोधी असल्याने कमी झालं. आता तिथेही चांगल्या प्रकारे मतदान आपल्याला होणार आहे, जेणेकरून चांगल्या कामाला समाज चांगला साथ घालत असतो. हे आपण भिवंडीमध्ये तुम्ही जेव्हा रॅली काढत होता किंवा मेळावे घेत होता त्यावेळेला भरघोस जनसमुदाय तुमच्या मागे होता. नंतर काय झालं की तुम्हाला फक्त 8,000 मतांवर थांबावं लागलं आणि राष्ट्रवादीच्या उमेदवाराला 2.25 लाख मतं पडली. तेव्हा काय होतं का बाबा, एकतर मोदींच्या विरोधात जो आहे पक्ष महाविकास आघाडी, ते दिल्लीवरूनच सगळे फतवे आले होते, सगळे त्यांचे मौलवी प्रत्येक ठिकाणी सांगत होते का आपल्याला महाविकास आघाडी बरोबर जायचं आणि एक वेळच तशी मुस्लिम समाजावर होती का उद्या मोदीजी जर वाढले तर उद्याला आपल्याला देश सोडायला जाईल का काय, अशा प्रकारे पसरवण्यात आलं होतं आणि त्यामुळे मतदान कमी झालं होतं. आता ते लोक परत मुस्लिम बांधव जोडले गेले आहेत आपल्या क्षेत्रात. आता तुम्ही राजकारणात सक्रिय होताय, बरेच दिवस अनेक निवडणुका पुढे तुम्ही लढणार आहे, तर जिजाऊ विकास पार्टी नावाचा पक्ष तुम्ही स्थापन केला असं बोलले जात आहे, याबद्दल काय सांगा? त्या पक्षामार्फतच विकला जाईल, पक्ष स्थापन केलेला आहे जिजाऊ विकास पार्टी. त्या पक्षाद्वारेच आता हे उमेदवारी उभे करतो. पण हे उमेदवार अपक्ष लढणार की जिजाऊ विकास पार्टी? तर विधानसभा निवडणूक आता 4-8 दिवसामध्ये प्रचाराला सुरुवात होईल. तुम्ही काही उमेदवारांची घोषणा पण केलेली आहे, तर आपल्या कोकणमध्ये एकूण किती उमेदवार असतील आणि कुठे कुठे असणार? 18 उमेदवार कालपर्यंत होते का सावंत, राजापूर, लांजा राजापूर, रत्नागिरी, आपल्या भिवंडी लोकसभेचे 6 ते 6 विधानसभा, पालघरचे 6 ते 6 विधानसभा, ठाण्यामधला ठाणे शहर, कल्याण ठाणे शहर आणि मुंब्रा कळवा, त्याचबरोबर नगरमधला श्रीरामपूर आणि धुळ्यातला साक्री, असे 18 होते. कालच आम्हाला साताऱ्याचा उत्तर सातारा जो मतदारसंघ आहे बाळासाहेब पाटील त्यांच्या विरोधात उमेदवारांनी, तरुण उमेदवार आपला येतो. पक्षाची अजूनपर्यंत व्यवस्थित बांधणी झाली नाही, संघटनेचं काम सुरू आहे, पक्षाची बांधणी आणि इतके उमेदवार उभे केले, तर याची तयारी कशी असणार आहे? तुम्हाला स्वतः फिरावं लागेल, तुमचे इतर पक्षांचे त्यांच्या कमिटीज असतात, त्यांचे जिल्हा प्रमुख असतात, तुम्हाला हे सगळं बघावं लागेल आणि ह्याच निवडणुकीमध्ये तुमची स्वतः बहीण सुद्धा उभी आहे. अनेक महत्वाच्या विधानसभा क्षेत्रांमध्ये तुम्ही उमेदवार दिले, तर हे कसं तुम्ही ऍडजस्ट करणार? आता आमच्या पण जिल्हा कमिट्या आहेत ना, आमच्या जिल्हा प्रमुख आहेत, तालुका प्रमुख आहेत, विभाग प्रमुख, आमच्या तर इतक्याच काय एक जिल्हा परिषद गट आहे, विभाग प्रमुख आहेत, इतकंच नाही तर बूथ कमिट्या पण आमच्या रेडी आहेत, त्यामुळे काय अडचण येणार नाही. आणि बूथ कमिट्या इतर राजकीय पेक्षा आम्ही 2 पावलं पुढे आहेत का आमचे 10 पुरुष आणि 10 बाया असे 20 लोकांच्या बूथ कमिट्या आहेत आणि ते सगळे प्रामाणिक लोक आहेत का अगदी जे आमचं गणित आहे का राजकारण हा व्यवसाय नसून पैसे कमावण्याचं साधन नसून समाजाची प्रामाणिकतेने सेवा करणे हे गणित असलेली सर्व लोक आहेत, त्यामुळे कुठेही अडचण काही येत नाही. ज्यांना आता उमेदवारी देत आहे तर ह्याच्यामध्ये काय निकष लावून तुम्ही? शिक्षण आणि तरुण. आता मागे तुमची एक मुलाखत बघितलेली, मला वाटतं आपण चर्चा केलेली की उमेदवार कसा असावा, तो विधानसभेचा असेल किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये असेल, तर ते उमेदवार निवडताना आपण अनेक बाबींचा अभ्यास केला असेल, तर ह्या उमेदवारांच्या नंतरचं त्यांचं वागणं असेल किंवा आता आपण काही बघतो शो शायनिंग असते, तर ह्या उमेदवारांना काय समज असेल? नाही, आपला उमेदवार हा माझ्यासारखाच असेल का तुमच्या माझ्यासारखाच का जमिनीवर चालणार असेल, तो कधीही पदाचा हव्यास करणार नसेल, त्याला कल्पना असेल का आपला देव जो आहे, दैवत आहे, ते मतदार राजा आहे आणि त्यांच्या सुखदुःखासाठी धावून जाणार असेल. मी आता लोकसभा लढली, लोकसभेमध्ये पराभव झाला असला तरी चांगली मतं मिळाली, पण आता इतक्या विधानसभा लढताय तुम्ही, आता ह्या विधानसभांमध्ये यश जर आलं नाही तर पुढची रणनीती कशी असेल? पक्ष यश येणार नाही, 100% येणार. जनता सुज्ञ आहे, जिजाऊचं काम समाजामध्ये पोहोचलेलं आहे. आता 6च्या 6 विधानसभेमध्ये प्रत्येकाला आत्मीयता आहे का बाबा ठीक आहे खासदार करताना आला आपणा, पण आमदार तरी आता आपणसाठी करावं लागेल, अशा प्रकारे मतदार राजा स्वतःहून पुढे आलेला आहे. पण ही निवडणूक आता लढताय, पुढे जिल्हा परिषद निवडणूक येणार आहेत, पंचायत समिती निवडणूक येणार आहेत,
तर ही विधानसभा निवडणुकीत यश येऊ किंवा नाही येऊ ही तुमची स्थानिक स्वराज्य संस्थांची मोर्चे बांधणी समजायची का? 100% त्याही निवडणुका लढवल्या जातील. त्याच्यामध्ये ज्यांना ज्यांना आश्वासन दिलेलं असेल, आम्ही लोकसभेला दिले असेल, विधानसभेला दिले असेल, इतर पक्षाचे लोक असतील, त्यांना प्रथम प्राधान्य देऊन उर्वरित जागांवरती आपले जिजाऊचे उभे राहतील. या विधानसभा निवडणूक लढताना जिजाऊने काय लोकांना आश्वासन देणार किंवा काय ध्येय ठेवून ही निवडणूक लढणार? शहापूरसाठी म्हणायचं गेलं तर प्रत्येक घर टू घर पाणी येणार, ते पण शहापूरच्या भातसा नदीचं येणार किंवा तानसाचं येणार, अशी व्यवस्था करणार. रोजगारासाठी जो इथला तरुण तरुणी मुंबईत जातात किंवा भिवंडीला गोडाऊनमध्ये कामाला जातात, त्यांना इथे स्थानिक रोजगार निर्मिती 100% करून देणार. शिक्षणाबाबत म्हणायचं गेलं तर आपल्याला शहापूरला आपली CBSE शाळा आहे, अशा प्रकारची उद्याला खर्डी कसारा भागात एक शाळा करणार, एक इकडे डोलखाम भागात करणार आणि एक किनावली भागात करणार, जेणेकरून पूर्ण तालुक्यामध्ये CBSE शिक्षण मुलांना देता आलं पाहिजे. पाण्याचा प्रश्न आहे जे चालू आहे बावली धरणाचं, त्याला कुठेतरी छेद देऊन जर शहापूर मुंबईला पाणी देत आहे पूर्ण भिवंडीपासून मुंबईपर्यंत, तर शहापूर तालुक्यातच पाणी घेऊन प्रत्येक घर टू घर पाणी देण्याचं काम करणार. भातसा धरणाचे ते कालवे अपूर्ण आहे ते पूर्ण करण्याचं काम करून शेतीलाही पाणी पुरवठा करणार. शहापूरमध्ये आरोग्य व्यवस्था करणार, जी मृतावस्थेत असलेली आरोग्य व्यवस्था आहे ती उभी करणार. आपलं जिजाऊचंही हॉस्पिटल येत्या वर्षभरामध्ये सुरू होते. केंद्र इथं सुरळीत नाहीये, तिथं प्राथमिक आरोग्य केंद्र सुरळीत नाही, तिथं उपजिल्हा रुग्णालय सुरळीत नाहीये. हे खूप मोठी आव्हान असणार आहे जिजाऊला. आणि त्यासोबत इथं बेरोजगाराचा प्रश्न आहे. अनेक सरकारी प्रकल्प इथून गेले, समृद्धी महामार्ग गेला, बरेचसे प्रकल्प गेले, पण शेतकऱ्यांची अवस्था खराब आहे. या सगळ्या समस्यांची जर मोड बांधायची झाली तर जिजाऊ त्यासाठी कसं काम करणार? जिजाऊ समाजासाठी कुठलीही वर्गणी किंवा शासनाकडून न घेता जर इतकं काम करते, तर ज्यावेळेस आपल्याला आपला आमदार असेल तेव्हा तो आमदारला एक नाही शेवटचा प्रश्न सोडवण्यापर्यंत तो जिजाऊ शहापूरचं काम करेल. शहापूरमध्ये नेहमी चर्चेत असलेला विषय जिजाऊ कन्स्ट्रक्शन कंपनीचा, जे रस्ते अपूर्ण आहेत याबद्दल अनेकांची ओरड असते. खूप लोक ओरडतात की जिजाऊने रस्ते केले नाही. शहापूर मुरबाडचा महत्वाचा विषय, शहापूर सापगाव पर्यंतचा विषय, हे नक्की अडले कुठं? आता शहापूर सापगाव मुरबाडचा विषय आहे. फॉरेस्टमध्ये जमिनी अडलेल्या आहेत, तो सोडवण्यासाठी लोकप्रतिनिधींनी कुठला प्रयत्न केला नाही. आम्ही आमच्या परीने नागपूर बिगपूरवरून परवानगी आणण्याचा प्रयत्न केला. शहापूर सापगाव आहे, तिथे काही राजकीय लोकांनी शेतकऱ्यांना अडवून ना जमिनी द्यायला. त्याच्यात काय एका सापगाव सुटल्यानंतर डायरेक्ट रस्ता प्रायव्हेट लँडमधून जाणार आहे पुलाच्या कामाने, ते प्रायव्हेट ॲक्विजिशन नाही, त्यामुळे आम्ही कसे रस्ते करणार? इथे जागा सरकारने उपलब्ध करून दिलेली नाही MSRTC, त्यामुळे रस्ते झालेले नाहीत. कुठे फॉरेस्टमुळे ते काम अपूर्ण आहे. आम्ही केलेलं काम तर 3 वेळेस तपासायला लावलेलं आहे, कुठेही कामामध्ये प्रॉब्लेम आढळलेला नाही. याबाबत अनेक वेळा जिजाऊची भूमिका सुद्धा विचारात घेतली गेली आहे. मागे तुम्ही एक पत्रकार परिषद घेतली, त्यावेळी सांगितलं होतं की ही कामं मी लवकरच सुरू करणार. तो काम अजून पूर्ण नाही झालेला. त्यासाठी आता मला खासदार नाही बरोबर, आता पण आमदार आपला झाल्यानंतर तो मुख्यमंत्र्यांकडे बैठक लावली याबाबत. शेतकऱ्यांना जमिनीचा मोबदला द्यायला लावेल आणि मोबदला देऊन जेव्हा आचारसंहिता संपल्यानंतर आमदार आपला असेल शहापूरचा, तो जाऊन बसून संपूर्ण मोबदला दिला, फॉरेस्टच्या अडचणी आहेत त्या सोडवल्या, 2 ते 3 महिन्यामध्ये काम पूर्ण होईल. निवडणुकी व्यतिरिक्त एक तुम्ही कुणबी एकीकरण समितीचा आताच एक कार्यक्रम केला. ठाणे किंवा पालघर जिल्ह्यात, एकंदरीत कोकणात सध्या कुणबी नेतृत्व नाहीये. जे आपण बोलायचो जे कुणबी नेतृत्व आहे ते सध्या बॅकफुटवर आहेत. तर तुम्ही कुणबी नेता बनण्याच्या स्टेजवर आहात की त्यासाठी काम करताय, किंवा तुम्हाला कुणबी म्हणून काम करणार की जिजाऊ सामाजिक संघटना असल्यामुळे सर्वसमावेशक सर्व समाजांना घेऊन जाणार? सर्वसमावेशक झाला. जिजाऊ ही छत्रपती शिवाजी महाराजांनी काही कुठल्या जाती बघून सैन्यामध्ये घेतलं होतं. सर्वच जाती धर्माचे लोक छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यकारभारामध्ये होते. त्याप्रमाणे जिजाऊमध्येही सर्व समाजाचे सर्व जातीचे लोक असतील. त्याचबरोबर जेव्हा मी ज्या समाजाचा आहे त्याची एक तर बैठक होणार रत्न, त्याच्याबाबत त्याच्यातून रत्न जे आहेत ज्यांनी निवडणूक काळात मला मदत केलेली प्रचंड निवृत्त लोक असतील किंवा तरुण लोक असतील, भगिनी असतील, त्यांचा सत्कार करणे ही गरजेचे आहे. त्यामुळे ते सत्काराचा कार्यक्रम ठेवला की शेवटी कुटुंब आहे, माझा समाज आहे, माझं कुटुंब आहे, त्या कुटुंबातील जे आपली लोक आहेत त्यांचा सत्कार करणे गरजेचं असतं. तेही केला. त्याच्यानंतर 10 दिवसामध्ये मी आगरी समाजामध्ये एक कार्यक्रम केला. त्यांच्याही जे रत्न आहेत, आगरी सायंटिस्ट होते, डॉक्टर होते, अमेरिकेला जाऊन आलेले, सिंगर होते,
विविध पदावर मोठमोठे राजकारणात मोठे पद, शहापूरचे पण आपले एक नगरसेवक होते, सर्वांचा सन्मान केला ना. ज्या समाजामध्ये जी जी रत्न आहेत त्यांचा सन्मान होणे गरजेचं आहे, का जे निस्वार्थपणे काम करतात, सेवा करतात, त्या दृष्टीने त्या समाजामधल्या रत्नांचा सन्मान करण्याचं काम जिजाऊ करते. आता कल्याण पश्चिम मध्ये आपल्याला अपेक्षित मतदान नव्हतं झालं आणि त्या ठिकाणी आपण उमेदवार दिलाय. कल्याण पश्चिमला 4 जूनला भिवंडीलाही आपल्याला थोडं अपयश आलं, तिथे उमेदवार आहे, अशा अनेक ठिकाणी उमेदवार. आता ही ती मागची जी खास पडलेली ती कशी भरणार? आता कल्याण पश्चिमला काय 4 जूनला आपलं पराभव झाला, पण 5 जून पासून आपण कल्याण पश्चिम म्हणा, भिवंडी म्हणा काम सुरू केलेले. कल्याणमध्ये 5 आरोग्य क्लिनिक जिजाऊचे उभे आहेत, 23 ठिकाणी कोचिंग क्लासेस चालू आहेत, 23 ठिकाणी महिला सक्षमीकरणाच्या अंतर्गत काम सुरू आहे. त्यामुळे घराघरामध्ये जिजाऊ व्यवस्थित पोहोचलेले, जिजाऊचं जे खरं खुरं काम आहे ते लोकांपर्यंत पोहोचलेले आहे. पण कल्याणला काय आहे, लोकप्रतिनिधी फक्त गुढीपाडवा, दिवाळी पहाट तेव्हाच बघायची सवय असते. जिथे जिजाऊ रोज सकाळी काम करताना तिथे दिसते. त्यामुळे कल्याणच्या जनता सुज्ञ आहे, ते आता जिजाऊच्या बरोबर आहे. त्याचप्रमाणे भिवंडीमध्ये तीच परिस्थिती आहे, का एकदा निवडून आल्यानंतर कुठलाच लोकप्रतिनिधी दिसत नाही. जिजाऊ रोज काम करते आत तिथे भिवंडीमध्ये. त्यामुळे तिथे आपले स्वतःचे लाभार्थी आहेत 1,18,000, 100% सर्व सीट. हळूहळू आपण तळ कोकणात सरकत आहात. रत्नागिरीमध्ये आपण अनेक मेळावे घेतले, अनेक कार्यक्रम केले, त्यानंतर इतर ठिकाणी सुद्धा म्हणजे ठाणे पालघर व्यतिरिक्त आपण अनेक ठिकाणी आता शाखा ओपन होत आहेत. भविष्यात छत्रपती शिवाजी महाराजांचं जे सुराज्य आहे ते पूर्ण महाराष्ट्रभर असेल अशी व्यवस्था कोकण सोडून आपण पुढे कार्य करणार. करणार. आता पण श्रीरामपूर किंवा साक्रीला चालूच आहे ना. साताऱ्याचा परवा काल उमेदवार आलेले. आपण शहापूर विधानसभेबद्दल थोडं बोलूया. शहापूर विधानसभा क्षेत्र जिजाऊसाठी का महत्वाचं आहे? शहापूरच्या समाजाचं इतकं मोठं प्रेम आहे आपल्यावर, का 75,000 मताधिक्य. मी प्रचाराला न येता झालं. मला वाटतं देशामध्ये असा एकमेव उमेदवार मी असेल का मी प्रचाराला न येता एवढं भरभरून मतदान ज्या समाजाने केलंय त्या समाजाच्या उद्धारासाठी आज जिजाऊने राजकारणात येणे गरजेचे. विधानसभा लढते. बाजूचं आसनगाव पाहिलं तर पिण्याच्या पाण्याची टंचाई, एकही लोकल वाढलेलं नाही. बिल्डिंग तर रोज 2 बिल्डिंग बांधल्या जातात. शहापूर, वासिन, आसनगाव, आटगाव या परिसरात, कसारा परिसरात, परंतु एकही लोकल वाढलेलं नाही. रोजगाराबाबत प्रचंड गंभीर प्रश्न आहे. शेतकऱ्यांच्या वस्तूला बाजारभाव नाही. विविध प्रश्न आहेत. ते विविध प्रश्न सोडवण्यासाठी आपला हक्काचा माणूस विधानसभेत गेला पाहिजे, कायदेमंडळात गेला पाहिजे. त्यासाठी आपण बघतोय का 1980 पासून आलटा पालट एका नाण्याच्या 2 बाजू शहापूरवरती राज्य करतात. हे कुठेतरी बदललं पाहिजे. 500ची नोट 2000ची नोट बंद करून 500ची नोट परत आली पाहिजे. काम चालू आहे आपल्या जिजाऊचं, त्यासाठी प्रयत्न. आता जिजाऊने काही मुलाखती घेतल्या, मला वाटतं 15 उमेदवारांनी मुलाखती दिली. 22 उमेदवार 22 उमेदवारांनी. तर त्यातून आता उमेदवारी नेमकी कोणाला असेल आणि तो उमेदवार काय म्हणून तुम्ही निवडणार? उच्च शिक्षित असेल, समाजाशी जो प्रामाणिक असेल तोच उमेदवार असेल. आमच्या इतर पक्षांबरोबर बोलणं चालू आहे. त्यांची हे घेऊनच 2-4 उमेदवार आम्ही काढले, 3 उमेदवार काढलेले आहेत. त्यामधून त्यांना जे मित्रपक्ष जे आहेत त्यांना पटेल तो उमेदवार देण्यात येईल. ज्याप्रमाणे झडपोलीला आपला जिजाऊचं एका हॉस्पिटल आहे, CBSE शाळा आहे, ब्लाइंड स्कूल आहे, MPSCचे क्लासेस चालतात महिला, त्याप्रमाणे प्रत्येक विधानसभा क्षेत्रामध्ये ते मॉडेल राबवलं जाईल. त्या एका विधानसभा क्षेत्रातून पेशंट दुसऱ्याकडे जाणारच नाही. शिक्षणासाठी विद्यार्थ्याला बाहेर जायची गरज लागणार नाही. शहापूरमध्ये एक हॉस्पिटल होतं. हो, ते तिथे अगोदरच्या लोकप्रतिनिधींनी अडवलं होतं राष्ट्र. आता अधिकारी बदलले, ते कोमल ठाकूर गेलेले, आता चांगले अधिकारी आले. त्या अधिकाऱ्यांनी प्रकरण पाठवून दिले जिल्हाधिकाऱ्यांकडे. लवकरच सुरू होईल ते. तर विधानसभा निवडणुकीमध्ये आता तुम्ही सक्रिय उतरत आहात, अनेक उमेदवार उभे करा. तुम्ही खूप विरोधक सुद्धा आता झालेले. तुम्ही काही जणांच्या विरोधात उभे पण राहिले होते. एक केंद्रीय मंत्री तुमच्यामुळे निवडणूक हरले. तर अनेक लोकांची आव्हानं तुमच्या समोर असतील. ही आव्हानं कशी पेलणार? आपला कुठे स्वार्थच नाही. त्यामुळे समाजाला माहिती आहे समाज आपल्या बरोबर आहे आणि सहजगती या विधानसभेत आम्ही जिंकू सर्व ज्या उभ्या केल्यात त्या. कारण आपल्याकडे खाली केडर कॅम्पला कार्यकर्ता आहे केडरला, आणि तो कार्यकर्ता का प्रामाणिकतेने काम करतो. अनेक भगिनी आहेत, लाखोच्या संख्येने भगिनी आहेत, त्या प्रामाणिकतेने काम करतात. लहान मुलाच्या हातात वही जिजाऊचे आणि 90 वर्षाच्या 100 वर्षाच्या आजोबाच्या डोळ्याचा चष्मा जिजाऊचा आहे. त्यामुळे प्रचार ऑटोमॅटिकच होतोय आणि चांगल्या प्रकारे मताधिक्य मिळेल इतर सर्व पक्षापेक्षा. तर आपल्यासोबत जिजाऊ सामाजिक संघटनेचे संस्थापक निलेश सांबरे साहेब होते आणि त्यांनी अनेक प्रश्नांची उत्तरं दिली.
राजकीय आणि शैक्षणिक त्यांची वाटचाल कशी आपण विचारून घेतलं. ते विधानसभा निवडणुकीमध्ये आता लढण्यासाठी सज्ज आहे. साहेब, आपण इथे आलात, आमच्याशी दिलखुलास गप्पा मारल्या त्याबद्दल धन्यवाद. नमस्कार, धन्यवाद.